तुम्ही करा तुमचं काम। मॅडम तुम्ही आत आला तर माझी काहीच अडचण नाही आहे, उलट तुम्ही जर आत आला तर बरंच होईल, कारण या केसमध्ये तुमची साक्ष फार महत्त्वाची आहे आणि आता तिथे नेमकं काय घडलं हे सुद्धा कळेल। मिसेस किल्लेदार, तुमच्या अशा परिस्थितीतही मला तुमची जबानी घ्यावी लागते, त्याबद्दल मला माफ करा। मला डॉक्टरांनी तशी कल्पना देऊन ठेवली होती। मॅडम, याआधी जो आमच्याकडे जबाब नोंदवला गेला तो तुम्हाला मी सांगतोय। त्या दिवशी तुम्ही तुमच्या खोलीमध्ये बेडवर पडला होता आणि अचानक तुम्हाला चक्कर येऊ लागली। मग या सुगंधा मॅडम तुम्हाला खोलीतून हॉलमध्ये घेऊन आल्या। थोडं मोकळ्या फिरण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे विचारणा केली, पण त्याआधी या सुगंधा मॅडम तुमच्यासाठी पाणी आणण्यासाठी आत गेल्या। पाणी घेऊन बाहेर आल्या तेव्हा तुम्ही तिथे नव्हता आणि त्यानंतर तुम्ही खाली पडल्याचं सगळ्यांना घरात कळलं। तर मॅडम, हा असा घटनाक्रम आहे। तुम्हाला या संबंधी जर काही सांगायचं असेल किंवा या व्यतिरिक्त जर काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता। मला कोणीतरी काय झालं? कोणीतरी मेल्यासारखा चेहरा पाडून का बसलाय? कालपासून सगळी कामं रद्द करून नुसते बसून आहात घरात। नक्की काय झालंय सांगाल? तुला हे असं काहीतरी विचारायला काहीच कसं वाटत नाही ना, याचंच आश्चर्य वाटतंय मला। जानकी अजून सुद्धा पूर्णपणे बरी झालेली नाहीये। ती जिवंत आहे हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये का? खरंच देवाच्या कृपेने ती वाचली हेच महत्वाचं आहे, पण डोळ्यांना दिसत नाही ग तिच्या। त्यावरून एवढं दुःख करायची गरज नाही। ती काही कायमची आंधळी नाही झाली। डॉक्टरांनी सांगितलंय ना काही दिवसांनी तिला दिसायला लागेल म्हणून। डॉक्टर म्हणाले तशी शक्यता आहे, पण तोपर्यंत काय ग? शक्यताच म्हणालेत ना, कदाचित काही भलतच झालं तर? तसं काही झालं ना तर तेव्हा आपण दुःख करू, त्यासाठी आता चेहरा पाडून बसायची गरज नाही। अहिल्या, जानकीच्या बाबतीत ही एवढी प्रचंड भयंकर घटना घडली आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही का ग? नाही, कारण जानकीची काळजी करायला तिथे अख्खं किल्लेदार कुटुंब आहे। पण अशीच वेळ जर का माझ्या कुटुंबाला आली ना तर आमची काळजी करायला कोणीही नाहीये, माझा नवरा सुद्धा नाही। बास आता अहिल्या आहे सगळं, तर गप्प बस जरा। नाही, मी आता अजिबात गप्प बसणार नाही, कारण माझं दुःख मलाच चांगलं कळतंय। तुम्ही लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडा आणि आपल्या पोटापाण्याचा विचार करा। तुम्हाला सुद्धा एक मूल आहे हे जरा लक्षात असू द्या। मी काहीही विसरलेलो नाहीये आणि मुलाला कसं सांभाळायचं ना हे तू मला सांगण्याची अजिबातच गरज नाहीये। मग कोणी सांगायचं? तर जानकीने। अरे चा, तू कुठला विषय कुठे नाही दिसायल्या? कारण जानकी प्रकरणात आपला रमावतीला झालेला फियास्को तुम्ही विसरून गेलात। त्या लोकांनी आपल्याला तिथून पळवून लावलं होतं। आपल्या विरोधात जी काही नारेबाजी चालली होती, त्यांचे ते चेहरे, तो आवाज, त्या आरोळ्या, हे सगळं तुम्ही विसरला असाल, पण मी विसरलेले नाही। तुम्ही भाऊजींना जाऊन जाब विचारणार होता ना? विचारणार होतो, पण दादाची सध्याची मनस्थिती काय आहे अहिल्या? आपल्या मनस्थितीचा विचार केला होता का त्यांनी? नाही ना? रमावतीचं हे प्रकरण त्यांनी किती क्रूरपणे घडवून आणलं होतं, मग तुम्ही त्यांच्या मनस्थितीचा विचार का करताय? दादा हातातली सगळी कामं सोडून, सगळी कामं रद्द करून घरात बसलाय। त्यांची कामं करायला वाकणीस आहेत म्हणजे, तुमची कामं करायला कोण आहे? कोणी नाही। त्यामुळे हे सगळं दुःख आता बस झालं। आता कामाला लागा आणि हे सगळं बंद करा। आपण रमावतीहून पळून आलोय हे जरा लक्षात असू द्या।
ओके ओके. आत्या म्हणाली की दादा जानकीला घेऊन उद्या घरी येणार आहे. तो आला, वेळ मिळाला की मी बोलीन त्याच्याशी. फक्त तू म्हणतेस म्हणून. मी म्हणते म्हणून बोलायची गरज नाही. आणि तशी आता जानकी येते ना, मग मीही तिला भेटूनच घेईन. मॅडम, तुम्ही गच्चीवर गेला होता त्यानंतर तर तुम्हाला काय आठवतंय का? म्हणजे तुम्ही गच्चीवरून पडलात कशा? मला हा बोला ना, बोला मॅडम, आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणीतरी काय मला कोणीतरी पाणी देईल का? हा देते. हा मिसेस किल्लेदार, तुम्हाला या सुगंधा मॅडमने तुमच्या खोलीतून बाहेर आणलं आणि तुम्हाला पाणी आणण्यासाठी त्या आत गेल्या. त्यानंतर तर तुम्हाला काय आठवतं का? म्हणजे तुम्ही गच्चीवर कशा चालत गेलात आणि मग तोल जाऊन तुम्ही खाली. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं तिला त्रास होतोय. नाही, मी ठीक आहे. मला विचारा तुम्ही. बघा मॅडम, तुम्ही गच्चीत कशा गेलात हे जोपर्यंत तुम्हाला आठवत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकणार नाही. मला खरंच काही आठवत नाहीये. मॅडम, थोडा डोक्याला ताण द्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा. अगदी सकाळी उठल्यापासून घडलेल्या सर्व घटना आठवण्याचा प्रयत्न करा प्लीज मॅडम. मला चक्कर यायला लागली एवढंच मला आठवत आहे. त्याच्या पुढचं मला काही आठवत नाहीये. मॅडम, थोडा स्मरणशक्तीला ताण द्या. त्याशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही. कदाचित असं झालं असेल की तुम्ही स्वतःहून चालत गच्चीत गेला असाल. पण मॅडम, हे तुमचं तुम्हाला आठवायला हवं. बस करा पाठारे. तुम्हाला दिसत नाहीये का त्रास होतोय तिला? कळत नाहीये का तुम्हाला साधी गोष्ट? माफ करा साहेब, आमचाही नाईलाज आहे. आम्ही तरी काय करणार? बंद करा हे सगळं. निदान काही दिवस तरी तिला बरं वाटू दे, मग मी स्वतःहून फोन करेन तुम्हाला. ठीक आहे साहेब. हॅलो. अहो, अभिनंदन म्हणलं नवरोबा. अगे नरसाळी, इथं पायाखालची जमीन सरकायची वेळ आल्याने अभिनंदन कसलं करते तू? अहो, अजिबात काळजी करू नका. आता आपल्या पायाखालची जमीनही सरकणार नाही, डोक्यावर तर छप्पर पण उडणार नाही बघा. जे काय आहे ते पहिलं सांग बाई, नको ते बोल नको. त्यांनी काय बोलली? अहो, या जानकीला गुंगीचं औषध प्यायल्यानंतरचं काहीच आठवत नाहीये. म्हणजे ती असं म्हणाली की तिला तो चहा प्यायल्यानंतर काय झालं, कसं झालं, काहीही आठवत नाहीये. काय आठवत नाही म्हणजे काय? अहो, म्हणजे आपण तिला वर घेऊन गेलो आणि वरनं तिला ढकलून दिली ना, हे तिला अजिबात आठवत नाहीये. लय आनंदाच्या उकळ फटायला लागल्यात मला. मायला कोणचा देव आहे आपल्यावर एवढा मेहरबान आहे बाबा. माझे देव तर तुम्हीच आहात. माझा देव बी मीच आहे. आता मी स्वतःवरती अभिषेक करून घेतो. थांबा जरा, मला पण येऊ द्या, नाही तर मला विसराल मग. ये ताबडतोब तिथे निघून ये. तिथे थांबू नको बाई. अहो नाही ना, पोलीस आहेत ना अजून इथं. हा, मग तर ताबडतोबच निघून ये. त्या पोलिसांचं काय खरं नाही.
खरा गुन्हेगाराला कसं बी करून शोधतात ते. गुन्हेगार किती बी हुशार असू दे मायला शोधून काढतात. पहिलं इकडे निघून ये. आता मी काय म्हणते, एवढंच सांगितल्यावर त्या पोलिसाला पटायला नको का? तरी आपला काहीतरी खोदून खोदून विचारतोच आहे हो. विचारणारच तू. पोलिसांची जात तू ओळखत नाही, मी बरोबर ओळखू नये, कळलं की नाही? काय बी करून शोधून काढत्या. मी एकटाच असा माणूस आहे अजून पोलिसांच्या हाताला लागलेलो नाही, कळलं की नाही? ताबडतोब निघून इकडे बायला. हे काय निघालेच आहे की, पण काही म्हणा जानकी जाम चिवट निघाली. एवढं बाटलीवर गुंगीचं औषध टाकलं तिच्या चहात, नंतर फार गच्चीवरनं ढकलून दिली तिला, तरी मरत नाही. काळजी करू नको ग. गच्ची कुठे पळून जाते? गच्ची आपलीच आहे, होम पीच. कधी बी तिला परत घेऊन जाऊ शकतोय, ढकलू शकतोय. एक लक्षात ठेव, या गच्चीमध्ये खेळलेली कुठली बी मॅच आपण कधी हरत नाही. ये ठेवते. होईल मला. मला खरं खरं सांगा, माऊ कशी आहे? हे बघ जानकी, आता तू नाहीये म्हटल्यावरती थोडीशी चिडचिड रडरड करणारच ना माऊ. पण काळजी करू नकोस. तिची काळजी घेण्यासाठी गणेश आणि आतेबाई आहेत ना. आणि चिव, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हाताने जेवत नाही ती. आता थोडी मोठी झाली आहे ती, कळायला लागलं तिला. आपल्या गणेशने दोघींचा चार्ज घेतलाय. कोणास ठाऊक काय बोलत असतो त्या दोघींची. माफ करा साहेब, मला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत. कारण सर्व शक्यतांची पूर्तता झाल्याशिवाय मी इन्क्वायरी नाही थांबवू शकत. तुम्हाला नक्की अजून कोणते प्रश्न पडलेत कळतील का? मॅडम, तुम्हाला गुंगी आल्यानंतरचं काहीच आठवत नाही हे मान्य, पण गुंगी येण्यापूर्वीचं तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. म्हणजे ह्यांना नेहमी अशी चक्कर येते का? पाठारे साहेब, तुम्हाला काही ही आजारी वाटली का काय? नाही साहेब, पण विचारलं तर हवंच ना. जर असं काही नव्हतं तर नेमकी त्याच दिवशी त्याने चक्कर कशी का आली? म्हणजे मला असं म्हणायचं की सकाळपासून त्यांच्या खाण्यात काय काय आलं होतं? नाही, मला आठवत आहे, यांना सकाळी बाहेर पडायची घाई होती, त्यामुळे मला काही खाता नाही आलं. जानकी, कुठे डोक्याला इतका ताण देतेस? यांचे प्रश्न कधी संपणारच नाहीत. माझ्यासारख्या राजकारणी माणसाला एवढा त्रास देत आहेत. सामान्यांचं काय होत असेल? साहेब, या उलट जाऊन थोडा विचार कर ना तुम्ही. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस अशाच प्रकारे झटतात. आणि आम्हालाही काही आवड नसते वाईट गोष्टीवर पुन्हा पुन्हा चर्चा करायला. साहेब, आम्ही जर असे वागलो नाही ना तर रस्त्यावर तुम्हाला फक्त गुन्हेगारच फिरताना दिसतील. आई, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. हो मॅडम, मला माहित आहे की तुम्हाला त्रास होऊ नये हा त्यांचा हेतू आहे. तूर्त मी ही चौकशी तेच थांबवतो, पण ही केस मला पूर्णपणे बंद करता येणार नाही. मी पुन्हा चौकशीला येईन, कारण या केसमध्ये मला घातपातच दिसतोय. साहेब, येऊ मी? पाठारे साहेब, मला तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल अजिबात शंका नाही, पण प्लीज मला समजून घ्या. थँक्यू. ठीक आहे साहेब, येतो मी. तुम्ही मला असं जेवण भरवताय जणू काही चिवला आणि माऊलाच भरवताय. मी त्या दोघींना असंच जेवण भरवते. आता सध्या तरी हीच परिस्थिती आहे. माझी 3 बाळं आहेत ना, चिऊ, माऊ आणि जानू. बोलायला हे सगळं ठीक आहे, पण खरंच कसं होणार आहे आपलं? मला मला प्रत्येक पाऊल चालताना कोणाच्या तरी आधाराची गरज लागणार आहे. एक पाऊल का होईना, पण अशी पावलं टाकत राहायचं. आणि
एका जागी बसून राहायचं, पूर्वीच्या महाराण्या बसायच्या ना तशा, आणि हुकूम द्यायचा की लगेच सेवक हाजीर होईल. तुम्ही जर का माझ्याजवळ असे बसून राहणार असाल ना, तर मी आयुष्यभर अशीच राहील. याद राख, पुन्हा असं काही बोललीस तर. हे बघ जानकी, तुला यातून लवकरात लवकर बाहेर यावंच लागेल, कारण माझा आधार आहेस तू. नका एवढा मोठेपणा देऊत मला. मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाहीये जानकी, पण खरंच मला तुझी गरज आहे. राजकारणाच्या या दलदलीत बरेचसे निर्णय असेच घ्यावे लागतात. वेळ मिळत नाही, चांगल्या वाईटाचा विचार करता येत नाही. अशा वेळी मला तुझ्या सल्ल्यांची खूप गरज असते. त्यामुळे तुला लवकरात लवकर यातून बाहेर पडावंच लागेल जानकी. मला पण या सगळ्यातून बाहेर यायचं आहे. मला आज सगळ्या माणसांचं महत्व कळतंय. एरवी जवळची माणसं शेजारून गेली तरी काही वाटत नाही, पण आज माझी माणसं माझ्या जवळ असून सुद्धा मी त्यांना बघू शकत नाहीये. तेव्हा मला कळतंय की तो त्रास काय असतो ते. हे सगळं करताना मला सुद्धा तुझं महत्व कळतंय जानकी. जानकी, प्रत्येक गोष्ट हजर ठेवायचीच आमच्यासाठी. आम्ही मागायच्या आत आमच्या समोर ती गोष्ट आणून ठेवायचीच. मला महत्व कळतंय या सगळ्या गोष्टींचं. आता जरा अडचण होईल ना? होऊ दे की, त्यामुळे तुझी किंमत तरी कळेल. असली किंमत काय कामाची? किती विचित्र वाटतंय माहितीये. असं वाटतंय की रात्रीच्या वेळी ना सगळे दिवे कोणीतरी मालवून टाकलेत आणि मला दिव्याचं बटणच सापडत नाहीये. सगळीकडे ना नुसता अंधार झालाय सगळीकडे. रात्र कितीही काळी कुट्ट असली ना जानकी, तरी सूर्याचा किरण आल्यावरती नाहीशी होते. आपण अशीच सूर्याच्या प्रकाशाची वाट पाहिजे. सकाळ झाली की आपल्या आयुष्यातला हा काळा कुट्ट अंधार दूर दूर पळून जाईल. तुम्ही माझ्या जवळ असलात ना की मला माहिती आहे कुठलाही अंधार माझ्याजवळ नाही थांबू शकणार. तो निघून जाईल. हाच आशावाद तुझ्या बोलण्यात कायम राहू दे जानकी. कुठली परिस्थिती कायम तशीच राहत नाही. आजपर्यंत किती वेळा बसले अशी तुझ्या समोर, किती मागण्या मागितल्या, तोही हातचं काही न राखता माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यास. या घरावर जेव्हा जेव्हा संकट आली त्या सगळ्या संकटातून तूच तारून नेलंस. आता या घरावरच्या नव्या संकटातून सुद्धा असंच तारून दे देवी. जानकीला तिची दृष्टी परत मिळू दे. अगं लक्ष्मी आहे ती या घराची. तिचा वावर घरभर झाला पाहिजे. तुझ्या काही तसंच मनात असलं ना तर मी आहे ना तुझ्या दारात उभी. मला आता जगण्याची काही आशा राहिलेली नाही बघ. माझ्या कुठल्याही इच्छा राहिलेल्या नाहीत. खुशाल घेऊन जा मला, पण जानकीची दृष्टी तिला परत दे. एवढी प्रार्थना ऐक देवी. आत्याबाई काय रे? भाऊजींचा फोन आला होता. ते जानकीताईला घेऊन निघालेत हॉस्पिटलमधून. कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील.